बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। गौ माता की जय। बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव शांति ब्रह्मण्यनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जाईल तरी जाऊ प्राण, जाईल तरी जाऊ प्राण, परी मी न सोडी चरण। ऐसा विश्वास लो हरी, नाम तुमचे कंठी धरी। होईल ते हो साचा, होईल ते हो साचा, परी न संडो नाम वाचा। ऐसा विश्वास लो हरी, नाम तुमचे कंठी धरी। चित्त वेधले चिंतनी, चित्त वेधले चिंतनी, शरण एका जनार्दनी। ऐसा विश्वास लो हरी, नाम तुमचे कंठी धरी। विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी। हरिगुण विशाळ पावनवदवी, तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणवने कीव भाकितसे। तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण। एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानु जो भानु आराधिला। तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरिभक्तीला गुणितारी समस्ता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा। साई माता ठेविला, साई माता ठेविला, साई माता ठेविला, साई माता ठेविला, साई शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज वसुबारसेच्या निमित्तानं जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी बालेवाडी गावामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांचे लाडके हरिभक्ती परायण श्री संजय बापू बालवडकर गोसेवक। काही गोपालक असतात आणि काही गोसेवक असतात, तर जे गोसेवक ह्या विभागात मोडतात असे बापू असं म्हणता येईल। यांच्या विचारातून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी उदयाला आला। दरवर्षी काही ना काहीतरी उत्सव वसुबारसेच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात येतो। मला तर असं वाटतं बापू, इथं गायींच्या सानिध्यात जो आनंद आहे तो तिथं नसता। विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते त्यापासून वंचित झाले असते। गायींच्यासाठी हा कार्यक्रम आहे, गायींच्याही कानावरती हरिनाम पडणं हे गायींना आवडतं। सुरुवातीला असा विचार होता की कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावा, परंतु आमच्या सगळ्यांच्या विचारातून या इथंच कार्यक्रम आपण घ्यावा की जेणेकरून सर्वांना इथे येता येईल आणि जो कीर्तनाचा खरा आनंद आहे, खऱ्या बाजाचं कीर्तन ज्या ठिकाणी होऊ शकेल असं हे स्थान म्हणून या ठिकाणीच हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्यात आला। हा परिसर जर आपण बघितला तर उच्चभ्रू लोकांची ही वस्ती आहे आणि त्या परिसरामध्ये
एवढ्या मोठ्या या भूखंडावरती कोणीतरी गायीची सेवा करताय, गायीचं पालन पोषण करताय, एखादा गोठा उभा करताय, हे विशेष म्हणावं लागेल. लोकांकडे जमिनी नाहीत का? भरपूर आहेत, परंतु कोणाला अशी सद्बुद्धी होत नाही. काही लोकांकडे पैसा आहे, परंतु करण्याची प्रवृत्ती नाही. काही लोकांना खूप करावं असं वाटतं, पण त्यांच्याकडे न जमीन न पैसा. पण पैशाचा विनियोग योग्य पद्धतीनं कसा असावा, तर तो असा असावा. विठ्ठल उदात्त विचार याच्या पाठीमागचा असा आहे की गायींच्या बद्दलची जी श्रद्धा आहे ती लोकांच्या मनामधली वाढावी, लोकांना प्रेरणा व्हावी की आपण काहीतरी गायीची सेवा करावी. आणि त्यासाठी हे प्रयोजन आहे. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा या सृष्टीच्या इतिहासामध्ये गायीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आपण पाहतो. इथे सुद्धा बऱ्याच प्रकारच्या गायी आहेत. कामधेनू ही आद्य गाय समजली जाते. काही ठिकाणी सुरभी ही सुद्धा आद्य गाय समजली जाते. सुरभीपासून नंदिनीची उत्पत्ती आणि त्या नंदिनीच्या सगळ्या गायी, असा इतिहास आपल्याला सांगतो. नंदिनी ही गायींची आद्य जननी असं समजल्या जातं. आणि त्या नंदिनीची आई कोण, तर सुरभी म्हणतात, काही जण कामधेनू म्हणतात. इतिहासामध्ये हा फरक आपल्याला जाणवतो. का जाणवतो? एक संगती फार सुंदर आपल्याला लावता येते. काही जण म्हणतात की असं आणि काही जण म्हणतात तसं. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा शास्त्राने खूप सुंदर आपल्याला समन्वय त्याचा सांगितलेला आहे. शास्त्र असं सांगतं हेही बरोबर आणि तेही बरोबर. का? हे आधीच्या सृष्टीतलं आणि ते नंतरच्या सृष्टीतलं. विठ्ठल देव आणि दानवांचं जेव्हा समुद्रमंथन चालू होतं, त्या समुद्रमंथनातून कामधेनूची उत्पत्ती झाली असा मानणारा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग जो आहे तो असं सांगतो की समुद्रमंथनातून जेव्हा अमृत उत्पन्न झालं तेव्हा त्या अमृताचं प्राशन देवांनी केलं. आणि ब्रह्मदेव जेव्हा अमृताचं प्राशन करीत होता त्यावेळी त्याच्या तोंडातून जे फेस निघत होते त्या फेसेपासून निर्माण झाली ती गाय असं म्हटलं जातं. ती सुरभी असं म्हटलं जातं. काही ठिकाणी असाही प्रवाद आहे की ब्रह्मदेवाच्या उच्छ्वासापासून गायीची निर्मिती झालेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे की भगवंताच्या उच्छ्वासापासून वेदाची निर्मिती झाली आहे. परब्रह्माच्या, परमात्म्याच्या, विष्णूच्या उच्छ्वासापासून वेदाची निर्मिती झालेली आहे. एक प्रवाद असा मानतो की ब्रह्मदेवाच्या उच्छ्वासापासून गायीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे गायीच्या निर्मितीचा हा जो प्रवास आहे, गाय म्हणजे म्हैस नाही, लक्षात ठेवा. गाय म्हणजे म्हैस नाही. गाय लाल असेल, काळी असेल, तांबडी असेल, तिचं दूध मात्र पवित्र आणि गोड आहे, नाथ महाराज सांगतात. कपिलेचे ते म्हणावे क्षीर, मग इतरांचे ते काय नीर, नाथ महाराज म्हणतात. कपिलेपासून जे निर्माण होतं तेच दूध आहे आणि दुसऱ्या गायींपासून आलेलं ते दूध नाही, पाणी आहे का? नाही, ते सुद्धा दूधच आहे. पण म्हैस आणि गाय याच्यामध्ये मात्र फरक आहे. काही लोक म्हशीचं सुद्धा पालन पोषण गायीला पाळल्यासारखं करतात बरं का. गायीची सेवा, म्हशीची सेवा करायची गरज नसती. म्हशीला पाळा आणि गायीची सेवा करा. विठ्ठल सांगतो. गाय जी आहे ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली आहे आणि म्हैस जी आहे ती विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे बरं का. हा थोडा फरक लक्षात घ्या. जो प्रतिसृष्टीचा धात्रा असं नाथ महाराजांनी सांगितलंय. वंदू तया विश्वामित्रा, जो का प्रतिसृष्टीचा धात्रा. एकनाथ महाराजांचे जे गोत्र आहे ते विश्वामित्र आहे आणि त्या विश्वामित्रांना वंदन करत असताना नाथ महाराज म्हणतात जो प्रतिसृष्टीचा धात्रा. म्हणजे जेव्हा ब्रह्मर्षी पद प्राप्त व्हावं याच्यासाठी राजा विश्वामित्र तपश्चर्येला बसतो तेव्हा त्याचा 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याचं परिवर्तन ब्राह्मणामध्ये होतं आणि त्यानंतर ब्रह्मर्षी पद हे वसिष्ठ ऋषी त्यांना प्रदान करतात. पण तोपर्यंत मी सुद्धा वसिष्ठासारखाच मोठा आहे हे जोपर्यंत ब्रह्मदेव आणि वसिष्ठ मान्य करत नाही तोपर्यंत मी माझी क्रिया चालू ठेवणार. आणि म्हणून विश्वामित्रांनी ब्रह्मदेवाने जे जे निर्माण केलंय त्याच्यासारखंच निर्माण करायला सुरुवात केली. लक्षात घ्या, विश्वामित्राची सृष्टी ही पूर्ण झाली नाही
त्याचं कारण सांगतो. ती जर सृष्टी पूर्ण झाली असती तर दोन सृष्टी ह्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला दिसल्या असत्या. म्हणून असं ठरलं की विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणून टाका, पण हे दुसरी सृष्टी त्यांनी निर्माण करायला नको. तोपर्यंत मात्र त्यांनी अनेक गोष्टी निर्माण केल्या होत्या. आपल्याला ज्या जुन्या पद्धतीसारख्या नव्या गोष्टी दिसतात आणि त्याचं फलित नव्यासारखं दिसतं, त्या सगळ्या गोष्टी ह्या विश्वामित्राच्या सृष्टीतल्या आहे असं म्हटलं जातं बरं का. आपण जर बघितलं नारळ मोठा आहे आणि सुपारी छोटी आहे. नारळासारखंच सुपारीचं झाड आहे. समजायचं नारळ ही ब्रह्मदेवाची सृष्टी आहे आणि सुपारी ही विश्वामित्राची सृष्टी आहे. गाय दूध देते आणि म्हैसही दूध देते. गाय ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली आणि म्हैस ही विश्वामित्राच्या सृष्टीतली. विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे म्हणजे ती तुच्छ आहे असं नाही. तिचंही दूध आपण पित असो, परंतु विश्वामित्रातल्या सृष्टीपेक्षा जी ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केलेली आहे ती शुद्ध, शुचित आणि पवित्र अशी आहे. आणि म्हणून आपण गायींना विशेष असं महत्त्व देतो. आपण बघितलं की भारतामध्ये जेव्हा आक्रमक आले होते, बाबर जेव्हा आला बरं का, याच्यावरती खूप मोठा वाद सावरकरांच्या काळामध्ये झालेला होता. बाबर जेव्हा भारतावरती चाल करून आला तेव्हा त्याच्या आधी त्यांनी त्याच्या माणसांना रेकी करण्यासाठी पाठवलं होतं की यांच्या देशामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर काय करता येईल. त्यांनी हे जाणलं की ही सगळीच्या सगळी माणसं ही गोभक्त आहेत. गायीवर प्रचंड त्यांची श्रद्धा आहे आणि गायींच्या आडून जर आपण भारतामध्ये प्रवेश केला तर ही माणसं आपलं काही करू शकत नाही. मग त्यांनी काय केलं म्हणे की हजारो गायी घेतल्या आणि गायींना समोर ठेवून त्याच्या पाठीमागे त्याचे सगळे सैन्य ते पुढे पुढे भारतावर चाल करून आलं. आता इथे वाद निर्माण झाला. सावरकरांच्या मते काही गायी मेल्या असत्या तरी चाललं असतं असं ते म्हणतात बरं का, मी एका ठिकाणी वाचलंय. परंतु जर का आपण त्यांच्यावरती त्यावेळी हल्ला केला असता तर आज ती आपल्या देशावरती राज्य करू शकली नसती. हा वाद आहे. पण मला मुद्दाम काय सांगायचंय, मला याच्यातून सांगायचंय काय, तात्पर्य काय आहे की आपल्याकडे एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गायीची भक्ती होती. अहो, ज्यांची आपण भक्ती करतो ते सुद्धा ज्यांची भक्ती करतात ती गाय आहे. रामकृष्ण या दोघांची आपण भक्ती करतो आणि ते राम आणि ते कृष्ण गायींची सेवा करतात. भावार्थ रामायणामध्ये आणि याच्यात भावार्थ रामायण म्हणण्यापेक्षा एकनाथी भागवतामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मुखातली वाक्य नाथ महाराजांनी सांगितली. त्यांनी असं सांगितलं की मी गायींचा भक्त आहे, परंतु राम अवतारामध्ये माझ्याकडून गायीची काहीही सेवा घडली नाही. ती सेवा करण्यासाठी मी पुनर्जन्म घेतला आणि गोपालक मी झालो असं नाथ महाराजांनी त्याचं भगवंताच्या मुखातली वाक्य आपल्याला सांगितलेली आहेत. म्हणजे काय, गायीची सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे चालत आलेली आहे. गायीचं संरक्षण करत असताना काही लोकांवरती आता आक्षेप येतात आणि त्यांना म्हणतात की हे गोपालक आहेत का, गोसंहारकांना विरोध करणारे हे गोपालक आहेत. अशा पद्धतीचा सुद्धा विचार काहीतरी आहे. गोरक्षण करण्यासाठी मोठमोठ्या गाड्यांमधून जेव्हा त्या गायींची तस्करी होते आणि ते थांबवणारी जी माणसं असतात त्यांच्याबद्दलही नाथ महाराजांनी भगवंताच्या मुखातली वाक्य सांगितलेली आहेत. नाथ महाराज तेच सांगतात की जो गायीचं रक्षण करतो त्याच्याबरोबर मी असतो असं भागवतात स्वच्छपणे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ गायीचं रक्षण करण्यासाठी आपण आपला प्राण द्यायचा असा अर्थ नसून आपण काय करायचं तर आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये जमेल तितक्या प्रमाणामध्ये आपण गायीची रक्षा करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी माणसं मारायचीत असं मात्र नाही. गायींची आपण आधीच्याही काही कीर्तनकारांकडून ऐकलं असेल. काही फायदे गायीचे आहेत. गायीच्या अंगातून निघणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्र समजल्या जाते. तुलना जर आपण आपल्या देहाची आणि गायीच्या देहाची करू गेलो तर आपल्या देहातून बाहेर पडणारी प्रत्येक गोष्ट ही घाण आहे, तुच्छ आहे, निंद्य आहे आणि गायीच्या शरीरातून पडणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्र आहे. विठ्ठल त्यामुळे गायीचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. काय, एकनाथ महाराजांनी एकादश स्कंधामध्ये म्हणजे 11व्या स्कंधामधल्या 11व्या अध्यायामध्ये पूजेची 11 स्थानं सांगितलेली आहेत. नाथ महाराज सांगतात 11 स्थान आहेत ज्याची आपण पूजा करावी. सूर्य, अग्नी आणि ब्राह्मण,
गाय वैष्णव आणि गगन, अनिळ जळ पृथ्वी जाण, आपणची पूज्य आपणासी. पूजेचे 11वे स्थान ते हे चराचर जाण असं सांगितलं बरं का. 11 काय ठिकाणं सांगितली आहेत. पहिलं जे ठिकाण आहे पूजेचं ते सांगितले सूर्य, दुसरं अग्नी, तिसरं ब्राह्मण आणि चौथी गाय. गायीला महत्व दिल्या गेलेलं आहे. 11 पूज्य स्थानापैकी ज्यांची आपण पूजा करावी, पहिलं स्थान सांगितलेलं आहे सूर्य. सूर्याची आपण उपासना करतो, उपासना केली पाहिजे. कारण हा सूर्य आपल्याला काय करतो, प्रकाश देतो, बिना बिलाचा प्रकाश देतो. काही मागत नाही आपल्याकडून, परंतु आपण कृतज्ञता त्याच्याविषयी व्यक्त करताना आपण दिसत नाही. त्या सूर्याच्या विषयी आपले पूज्यत्व भाव जागृत झाले पाहिजे. अग्नीच्या विषयी सुद्धा आपण पूज्यता बाळगली पाहिजे. आपण यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करतो, मंत्रांनी अग्नी प्रज्वलित झालेला आपण पाहतो. तो अग्नी पवित्र आहे. स्वात्मसुखामध्ये नाथ महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. काय नाथ महाराज काय म्हणतात की एखाद्या गोष्टीचा अतिपरिचय झाला की त्याची अवज्ञा घडण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी नाथ महाराज उदाहरण देतात. प्रश्नोत्तर काहीतरी त्या संवादामध्ये असं आहे. तर त्या संवादामध्ये असं विचारलं की ज्याप्रमाणे इतर देवी देवता आपण बघू शकतो, सूर्य बघू शकतो, चंद्र बघू शकतो, अग्नी बघू शकतो, त्या पद्धतीनं आपण तो परमात्मा का बघू शकत नाही, हा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, जर आपल्याला तो परमात्मा इतरांसारखा दिसला असता तर आपल्या मनामध्ये त्याच्या ठिकाणी पूज्यत्व भाव शिल्लक राहिले नसते. त्याच्यासाठी उदाहरण देताना नाथ महाराज सांगतात, अग्नी काय आहे, देवता आहे. अग्नी देवता आहे, परंतु जेव्हा थंडी वाजते तेव्हा कोपऱ्या कोपऱ्यावरती शेकोट्या दिसतात आणि त्या शेकोट्याच्या समोर हात तर ठीकच, त्या अग्नीजवळ पाय सुद्धा नेले जातात. अग्नी देवता आहे, त्याची पूजा झाली पाहिजे, पण आपण त्या अग्निदेवतेचा अपमान करतो. नाथ महाराज सांगतात की तो सहजपणे दिसतो म्हणून आपण त्याचा अपमान करतो. त्याचा अपमान होऊ नये याच्यासाठी तो सहजपणे दिसत नाही. विठ्ठल हो, सूर्य, अग्नी आणि ब्राह्मण. नाथ महाराजांनी सांगितलं ब्राह्मण हे सुद्धा पूजेचं स्थान आहे. मग तुम्ही म्हणाल, आम्ही असे कित्येक ब्राह्मण बघतो की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर पूज्यता तर अजिबातच मनामध्ये निर्माण होत नाही, किंबहुना त्यांच्याविषयी द्वेष मत्सर निर्माण होतो, त्यांच्याविषयी असा भाव निर्माण होतो की यांना ब्राह्मण म्हणायचं तर मग खऱ्या ब्राह्मणांना काय म्हणायचं, हा मनामध्ये भाव निर्माण होतो. अशा ब्राह्मणांच्या बद्दल कुठेही शास्त्रकारांनी त्यांच्या ठिकाणी पूज्यता ठेवावी असं सांगितलेलं नाही. ब्राह्मण म्हणजे कोण, ब्रह्म जानाति ब्राह्मणः, जो ब्रह्म जाणतो, भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार ज्यांच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे तो खरा ब्राह्मण आहे. मग वर्णानं तो कोणीही असो, हल्ली जात आपण म्हणतो, जातीनं तो कोणीही असो, परंतु ज्याला ब्रह्मतत्वाचं यथार्थतेनं ज्ञान झालेलं आहे आणि जो ज्ञान दानामध्ये परायण आहे त्याला ब्राह्मण म्हणावं, अशी ब्राह्मणाची व्याख्या केली. आणि अशाच्याच ठिकाणी पूज्यता आपण ठेवली पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, नाथ महाराज सांगतात, सगळे संत सांगतात की ब्राह्मणांची सेवा करावी. याचा अर्थ जे जातीनं ब्राह्मण आहेत असं नाही, तर ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ब्राह्मणत्व जपलेलं आहे अशांची आपण जर का पूजा केली तर निश्चितपणे परमात्म्याची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. चौथं पूजास्थान सांगितलेलं आहे गाय. गाय हे पूजास्थान सांगितलेलं आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे आपण पाहतो. गायीच्या गळ्यामध्ये विष्णू, मुखामध्ये रुद्र आणि खांद्याला काय म्हणतात ते वर असतं, शिंड, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव असतो असं सांगतात. 33 कोटी देव. मी पुन्हा नेहमी सांगतो, 33 कोटी म्हणजे 33 प्रकार, 33 कोटी संख्येनं देव नाहीतच. आपल्या धर्मातच 33 कोटी संख्येनं देव नाही, 33 प्रकारचे देव आहेत. असे 33 कोटी देव जिच्या पोटामध्ये वास करतात आणि ब्रह्मा विष्णू महेश आदी ज्याच्या ठिकाणी अंतर्भूत आहेत, अशा प्रकारची जी गाय आहे त्या गायीचं सेवन करणं महत्वाचं आहे. मी सांगितलं आपल्याला सुरभी ही आद्य जननी समजल्या जाते. अहो, तो परमात्मा सुद्धा तिच्यापासून निर्माण होणाऱ्या क्षीरसागरामध्ये राहतो
असं सांगता जेव्हा ती सुरभी निर्माण झाली तेव्हा तिच्या वक्षस्थळातून दूध गळू लागलं. हळूहळू हळूहळू ते दूध टपकू लागतं, ज्याला म्हणतात बूंद बूंद करके समुद्र बनता आहे. तशा पद्धतीनं तिच्या दुधाच्या थेंबा थेंबानं सागर तयार झाला आणि त्या क्षीरसागरामध्ये आपला परमात्मा विराजमान होतो शेषशाहीवरती. एवढा मोठा त्या गाईचं महत्व आहे. क्षीरसागर म्हणजे काय? ते दूध उगाच निर्माण झालं का? सुरभी गाईचं ते दूध आहे. आणि दुधाच्या बाबतीमध्ये, गाईच्या बाबतीमध्ये संतांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. उपमन्यूचं उदाहरण आपण पाहतो. दूध किती, मी दुधाच्या बाबतीमध्ये बोलतोय, बाकी मला गाईचा विषय माझा चालू आहे. उपमन्यूची तीच अवस्था. दुधासाठी काय दिलं भगवंतानं? क्षीरसागर देऊन टाकला. अशा प्रकारे या गाईचं महत्त्व आपल्याकडे पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. ते अजून एका ठिकाणी असं वर्णन आहे की रविश्चंद्रो घनाः वृक्षा नद्यो गावश्च सज्जनाः एते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. रविः चंद्रः घनः वृक्षः. रवी म्हणजे सूर्य, चंद्र म्हणजे आकाशात जो आपण पाहतो तो, घनः म्हणजे मेघ, वृक्षः म्हणजे झाड, नद्यो गावश्च सज्जनाः नद्या, गावश्च म्हणजे गाय, सज्जन येते परोपकाराय. या 7 जणांची निर्मिती ही भगवंतानं फक्त परोपकार करण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे या गायीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं आपण पाहू शकतो. आपण बघितलं सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं वैष्णव सुद्धा पूज्य सांगितलेले आहेत. 11 ठिकाणांपैकी वैष्णवांची सुद्धा पूज्यता सांगितली आहे. वैष्णव म्हणजे कोण? जे विष्णूचे भक्त आहेत ते वैष्णव, जे शिवाचे भक्त आहेत ते शिव, आणि जे विष्णूचे भक्त आहेत ते वैष्णव. हे वैष्णव सुद्धा पूज्यतेला पात्र आहेत. आपला वारकरी संप्रदाय हा वैष्णवांचा संप्रदाय, मुख्यतः वैष्णवांचा संप्रदाय आहे. परंतु शैव आणि वैष्णवांचा मिलाफही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये झालेला आपण पाहू शकतो. त्यामुळे या आपल्या पंथामध्ये, या आपल्या संस्कृतीमध्ये वैष्णवांना विशेष असं स्थान देण्यात आलेलं आहे. गगनाची सुद्धा पूज्यता मानली आहे. गगनाची सुद्धा पूजा करावी असं सांगितलेलं आहे. अनळ म्हणजे वाऱ्याची पूजा करावी, जळाची पूजा करावी, पृथ्वीची पूजा करावी. ते झाले 9. नाथ महाराज सांगतात आपणच आपली पूजा करावी. बरं का? 11 पूज्य गोष्टींपैकी आपण स्वतःही आहोत की आपण स्वतःची पूजा केली पाहिजे. मग आपण स्वतःची पूजा करायची म्हणजे काय करायचं? हळदी कुंकू वाहून घ्यायचं? नाही, तसं अपेक्षित नाही. आपल्या ठिकाणी ब्रह्मत्व आहे हे जाणून आपली वागणूक असली पाहिजे. आपण आपल्याला गंध लावतोय याचा अर्थ आपल्या देहाला गंध लावतोय असं नाही. आपल्यामध्ये अंतर्भूत असलेल्या परमात्म्याला आपण गंध लावतोय, चंदन लावतोय, जे काही असेल ते लावतोय. जे एक आंघोळ करतोय आपण परमात्म्याला आंघोळ घालतोय असं म्हणू शकतो. भक्तांची आणि देवाच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात माझं जे जे कर्म आहे ते सगळं तुझंच आहे. मी जे काही करतो, तुमच्या प्रेमे आली निद्रा हीच माझी ध्यान मुद्रा, तुमच्या पायाचे वंदन हेच माझे गंगा स्नान. असं पूर्ण अभंग आहे नाथ महाराजांचा मोठा. स्वतःसाठी केलेली क्रिया ही स्वतःसाठी न करता ती परमात्म्यासाठी करत आहोत असा साक्षीभाव जोपर्यंत आपण बाळगत नाही अंगामध्ये, तोपर्यंत आपण आपली पूजा करतो असं होणार नाही. आपण आपल्या देहाची पूजा करतो असं होईल. आणि नाथ महाराज शेवटी 11वं पूजास्थान सांगतात, सगळ्या सृष्टीची पूजा करायची, सृष्टीतल्या चराचराची पूजा करायची. चराचराची पूजा करायची म्हणजे काय? कोणाच्याही विषयी द्वेषभाव बाळगायचा नाही, हीच त्यांच्या बाबतीतली पूजा. आलेल्या प्रत्येकाला गंध लावत बसायचं म्हणजे त्याची पूजा नाही. सृष्टीची पूजा म्हणजे काय? सर्व सृष्टीला ब्रह्मभावानं बघायचं. नाथ महाराजांच्या काळामध्ये एक माणूस होता, साधू वृत्तीचा होता, आणि त्यांनी नाथ महाराजांचं भागवतातला काही भाग ऐकला की सज्जन कसा असावा, त्यांनी सृष्टीची पूजा कशी करावी. तर त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मुळामध्ये आपण जर बघून घेतलं, मला वाटतं 11व्या किंवा 29व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी असं सांगितलंय की गो असेल, शुकर असेल, श्वान असेल, कोणीही असेल, त्याचं पूजन हे दंडप्राय त्याला नमस्कार करून करायचं. हे ऐकलं आणि त्यांनी दंडवत घालायला सुरुवात केली. कोणीही दिसलं, नाथ महाराज म्हणतात आपल्या घरचे दिसत असतील तर लाजून कुठेतरी दुसरीकडे जाऊन दंडवत घालायचं असं चालत नाही म्हटलंय.
आपल्या घरच्यांच्या आजूबाजूच्या माणसांच्या बरोबरीनंच ह्या गोष्टी घडणं अपेक्षित आहे. ते काय करायचे, कोणी दिसलं त्याला दंडवत घालायचे, दिसेल त्याला दंडवत घालायचं. दंडवत म्हणजे काय, लोटांगण म्हणजे काय, आपण पाहतो पादौ हस्तौ जानुनी द्वे पुरश्चाथ ललाटकम अष्टांगेन स्पृशेत भूमीम साष्टांगे प्रणतिष्ठते, असा साष्टांग नमस्कार त्याला घालायचा. पण साष्टांग नमस्कार नुसता साष्टांग असा नाही तर दंडप्राय घालायचा. दंडप्राय म्हणजे काय, दंड काठी अशी उभी ठेवली आणि ती सोडल्यानंतर ती कुठेही न वागता ज्याप्रमाणे पडते तशा पद्धतीनं दंडवत घालायचं. अशी वृत्ती असावी सज्जनाची, असं नाथ महाराजांचं प्रवचन त्यांनी ऐकलं आणि तसं करायला सुरुवात केली. त्यांच्या मनामध्ये इतका ब्रह्मभावाची जागृती प्रचंड प्रमाणामध्ये झाली की चराचरामध्ये त्यांना ब्रह्माची अनुभूती होऊ लागली. आणि एकदा मेलेल्या गाढवाला त्यांनी दंडवत घातलं आणि ते मेलेलं गाढव जिवंत होऊन उठून बसलं. ही चर्चा सगळीकडे गेली की अमुक एक महात्मा आहे आणि त्यांनी मेलेल्या गाढवाला दंडवत घातलं आणि तो जिवंत झालं ते गाढव. बातमी वाऱ्यासारखी पसरली. चांगल्या बातम्या लवकर पसरत नाहीत, अशा बातम्या फार लवकर पसरतात. असं झालं तसं झालं, बातमी नाथ महाराजांच्या पर्यंत गेली. तो नाथ महाराजांचा भक्त होता. दंडवत घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे दंडवते असं त्यांना नाव पडलं, लोटांगणे असं त्यांना नाव पडलं. बरं का, मी जर चुकत नसेल तर ज्ञानोबारायांचं आजोळ जे आहे ते मला वाटतं तिथल्या भागामध्ये आता जिथे आहे तिथे दंडवतेंचा एक वाडा होता. तर तेच नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले. नाथ महाराजांनी त्यांना बोलवून सांगितलं, म्हटले तुझी वृत्ती आता ब्रह्मभावावरती गेलेली आहे, काय वाटतंय तुला? तू मेलेल्या गाढवाला दंडवत घातलं, तो जिवंत झाला. यवनांचा काळ आहे, मुस्लिम आक्रमकांचा काळ आहे. जर का ही बातमी राजापर्यंत गेली तर तुला हे बंदी करतील आणि जो कोणी मरेल त्याला दंडवत घालायला लावतील. त्यांनी सांगितलं, महाराज काय करावं? नाथ महाराजांनी सांगितलं, तुला काय वाटतंय ते सांग. त्यांनी सांगितलं, आता मला जर तुमच्या मते जर मला ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे तर आता मला जगण्याचा काही अधिकार नाही, मला जगण्याची आता गरजच उरलेली नाही, मला तुम्ही समाधी द्या. असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांनी रात्रीच त्यांना समाधी दिली. कारण दुसऱ्या दिवशी जर का राज्यातली काही लोक आली असती, घेऊन गेली असती तर उपयोग झाला नसता. रात्रीतनं नाथ महाराजांनी त्यांच्या सांगण्यावरून त्यांना समाधी दिली. दुसऱ्या दिवशी आवई उठली की नाथ महाराजांपेक्षा कोणीतरी काहीतरी मोठ्या प्रमाणात जादूटोणा करत आहे आणि ते नाथ महाराजांना सहन होत नाही, म्हणून नाथ महाराजांनी त्यांना मारून टाकलं. असा आक्षेप नाथ महाराजांवर घेतला. सगळेजण जमा झाली. नाथ महाराजांनी दोघातली चर्चा त्यांना सांगितली की असं असं झालेलं आहे. पण लोकांना विश्वास बसायला काही कारण नाही. ते म्हटले की नाही, तुम्ही स्वतः त्यांना मारलेला आहे. कोणीतरी म्हटलं, मी तुम्हाला बघितलं जाताना. काय करायचं? प्रायश्चित्त घ्या. तुम्ही जर खरं बोलत असाल तर हा दगडी नंदी जो आहे तो चारा खाईल. बघा काय पूर्वीच्या काळामध्ये नाथ महाराजांना सांगितलं, तुम्ही जर खरं बोलत असाल तर हा दगडी नंदी चारा खाईल. त्यांनी चारा खाल्ला नाही तर तुम्ही खोटं बोलता आणि देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. नाथ महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही. त्या दगडी नंदी समोर चारा नेला आणि अक्षरशः तो दगडी नंदी नाथ महाराजांनी दिलेला चारा खाऊ लागला. सगळ्यांनी तो चारा खाताना बघितलं आणि नाथ महाराजांचा अधिकार तेव्हा लक्षात आला. त्या दगडी नंदीनं, बरं का तुम्ही विचाराल तो दगडी नंदी कुठे आहे, त्यांनी उडी मारली. त्यांनी नदीमध्ये उडी मारली. नंतर त्या महादेवाच्या मंदिराचा समोरचा नंदी, नंतर दुसऱ्या नंदीची तिथे स्थापना झाली. मला सांगायचंय काय, ब्रह्मभावानं वंदन करणं काय आहे, त्याचा अधिकार किती मोठा प्राप्त त्याला होतो. अशा पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी निरातिशय आनंद, निरातिशय प्रेम हे जागृत होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं गाय असेल, शुकर असेल, श्वान असेल, गाय असेल, त्या गायीच्या ठिकाणी आपण नम्रतेनं राहिलं पाहिजे. चराचरामध्ये परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. गायीचा विषय आपला चालू आहे. गायीचा स्वभाव जर आपण बघितला, शांत, आपण काय म्हणतो, हा गायीसारखा शांत आहे. उदाहरण देताना आपण व्यवहारामध्ये म्हणतो हा गायीसारखा शांत आहे, हा वाघासारखा आहे. असं म्हटलं तर काय म्हणजे हा काय करतो, मोठ्या धटेपणे पुढे जातो. म्हणजे आपण एखादा माणूस असतो, आपण म्हणतो हा वाघासारखा आहे, आणि एखादा माणूस काही जरी झालं आणि काहीच करत नसेल, हा गायीसारखा आहे, गरीब गायीसारखा. बर, गाय जर का मारकी असेल तर ती त्याच्यासाठी विटंबना आहे. व्याघ्रासी शांतता, गायीसी उग्रता.
वेशेसी हरी कथा विटंबना वेशेसी हरी कथा विटंबना वेशेसी हरी वेशेसी हरि कथा विटंबना वेशेसी हरि कथा विटंबना जगति शांतता वेशेसी हरि कथा विटंबना सांगतात या घराची शांतता वाघ आहे आणि तो जर का शांत बसला त्याला किंमत मिळणार नाही, त्याला तुच्छ समजल्या जाईल, तो त्याचा स्वभावच नाही, त्याचा स्थायी भावच नाही. व्याघ्रासी शांतता गायीसी उग्रता वेश्येसी हरिकथा विटंबना. नाथ महाराज सांगतात वेश्या जर का हरिकथेला आली तर तिच्या दृष्टीनं ती विटंबना आहे. विटंबना म्हणजे का हरिकथेमध्ये येणं म्हणजे विटंबना नाही. ती जर का हरिकथेमध्ये आली तर तिच्या जीवनामध्ये बदल होईल की नाही सांगता येत नाही. आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक आहेत तिला नाव ठेवायला लागतील आणि बाकीचे जे श्रोते आहेत ती म्हणतील सौ चूहे खाके बिल्ली चली हजको. त्याच्यामुळे वेश्येसी हरिकथा विटंबना. त्यामुळे गाय ही शांत समजल्या जाते. त्यामुळे अशा प्रकारची बरं ती जरी शांत समजल्या जाते तरी आपल्याला कथा माहिती आहे. पुराणातली आपण कदाचित काल परवा ऐकली असेल, उद्या परवा सुद्धा आपण कथा ऐकालच. त्या कामधेनूला घेऊन जाताना सहस्त्रार्जुनाला किती त्रास झाला. उग्रता त्या गायीच्या ठिकाणी होती परंतु तिच्यावरती बळजबरी केल्यामुळे, तिला घेऊन जाण्याचा प्रयास कठोरतेनं केल्यामुळे ती उग्र झाली होती. तो अपवाद समजा. परंतु जी मारकी गाय आहे तिच्या ठिकाणी मात्र आपल्या जे मनामध्ये पूज्यत्व भाव निर्माण होत नाही. पण शांत गाय आहे तिच्या ठिकाणी पूज्यत्व भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. संत महात्म्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. भूतदया गाई पशुते पाळावे, भूतदया गाई पशुते पाळावे, भूतदया स्नान संध्या वंदन हेची नित्य कर्म. संध्या स्नान संध्या वंदन हेची नित्य कर्म. असंच प्रमाण तुकोबारायांचं सुद्धा. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल महाराज चुकले. नाही नाही चुकलं नाही. एकनाथ महाराजांच्या गाथेचा खूप मोठा प्रभाव हा तुकोबारायांच्या गाथेवर आहे. तुकाराम महाराजांनी एकनाथी भागवताची 108 पारायणं केली हे आपल्याला माहिती आहे, मान्य आहे. परंतु माझ्या मते तुकोबारायांनी एकनाथ महाराजांच्या गाथेची सुद्धा 108 पारायणं केली असेल. मी अशी कित्येक साम्यस्थळं आपल्याला दाखवून देऊ शकतो.
मी नेहमी सांगतो, याला आजच्या भाषेत तुम्ही म्हणाल की मी कॉपी पेस्ट म्हणतो काय, नाही, ही विचारांची एकता आहे. आपण तुकोबारायांचा अभंग काय म्हणतो, गाई काय, भूतदया गाई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन बनव माझी. तुकोबारायांचं हे प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात, भूतदया गाई पशुते पाळावे, मुखी उच्चारावे रामनाम. काय जे असेल, पण आपल्याला गायींची सेवा करण्यासाठी मात्र संतांनीही सांगितलेलं आहे. आणि संत महात्मे जे सांगतात ते ऐकणं हे वारकरी म्हणून आपलं कर्तव्य आहे. विठ्ठल आपल्याला सांगितलं गायींचं पालन पोषण करा. तुम्ही म्हणाल आमच्याकडे गाय ठेवायला जागा नाही. लोकांना लगेच पर्याय असतात. गायीची सेवा करा, आमच्याकडे गाय ठेवायला जागा नाही. बरं, मग आपण सांगू की एक काम करा की जिथे गायी असतात तिथे गोग्रास द्या. नाही, ते आमच्या घरापासून खूप लांब आहे. बरं, मग घरामध्ये काही उत्सव महोत्सव असतील, ज्या दिवशी आपण आपल्या देवासाठी नैवेद्य करतो त्यासाठी गोग्रास बाजूला तरी काढून ठेवा आणि मनामध्ये असा संकल्प करा की मी गायीला दान केलंय. ते सुद्धा माणसाकडं होत नाही. माणसं एवढी लबाड झाली आहेत. महाराज तुकाराम महाराजांचा आणि नाथ महाराजांचा हाही एक प्रमाण फार प्रसिद्ध आहे की गायीची सेवा करत असताना गायीसी देखता मारी बदबदा. आणि असं काहीतरी घोड्याला ते घोड्याची सेवा करिता गोड वाटे, बरं का, असं दोघांचं पण प्रमाण आहे. अगदी सारखं हे सुद्धा. गायीची सेवा करायला आपल्याला राग येतो, मारतात काही जण, पण घोड्याला मात्र लालन पालन त्याचा खरारा वगैरे करत बसतात. तुम्ही म्हणाल आता घोडे नाही, मग हे प्रमाण आता सध्या चालणार नाही. घोड्यांच्या ऐवजी कुत्रे घ्या. आता या परिसरामध्ये जर आपण गेलो ना जरा चांगल्या ठिकाणी, सकाळी सकाळी सगळी गँग दिसती बघा, हातामध्ये बरं, कुत्रे पाळण्याला विरोध नाही. गायींची सेवा करून जर कुत्रे पाळत असाल तर काही त्रास नाही. पण फक्त कुत्रे, गोग्रास देताना त्रास होतो, पण पेडिग्री विकत आणून देतो, नको. आपली संस्कृती ती नाही आहे. पायीची वाहनं पायी बरी. कुत्र्याचं काय स्थान आहे तेवढंच त्याला स्थान दिलं पाहिजे. गायीचं काय स्थान आहे तिचं स्थान तिला दिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या ह्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, संत महात्मे आपल्याला त्याचा निर्देश करतात. फार काही बघा, 7 दिवस म्हणा हा जो सप्ताह आहे, या सप्ताहामध्ये कुठलाही कीर्तनकार गायीवर अभंग घेणारच नाही. मला माहिती का नाही घेणार, कारण गायीवर अभंगच नाही. लक्षात आलं का? गायीवर एखादा अभंग रचलेला नाही याचा अर्थ गायीला संत मानत नाही, तसं नाही. पण आपल्याला कुठेतरी त्यांचा निर्देश केलेला असतो की गायीची सेवा करा, गायीला गोग्रास घाला, जे काही असेल. थोडक्यामध्ये संत महात्मे फार विस्तारानं बोलत नसतात, सूत्रवत बोलत असतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अशी संतांची भाषा असते. कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय जो लोकांच्या अंतःकरणामध्ये सहजतेनं उतरेल अशा सूत्रवत भाषेमध्ये संत महात्मे बोलत असतात. आणि त्यामुळे गायींची सेवा करा हे अगदी सहजपणे कुठेतरी एखादं संतांचं वाक्य आलं, ते सुद्धा आपल्यासाठी वेदमंत्राप्रमाणेच प्रतिपालन करण्यासाठी योग्य आहे. म्हणून गायींची सेवा करण्यासाठी लाज बाळगण्याची कारण नाही. आमच्याकडे सुद्धा खूप गायी होत्या, पण काय आपण जसं म्हणतो, जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं वातावरण बदलत जातं, जागेची कमतरता होते. पण याचा अर्थ आमच्या मनातली श्रद्धा गायीची कमी झाली असं नाही. आपल्या घरामध्ये गायी नसेल, परंतु जिथे जिथे आपल्याला गाय दिसेल तिला नमस्कार करणं हे सुद्धा चांगलं आहे. बरं, गायीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण तिला गोग्रास घालत नाही म्हणून ती प्लास्टिकच्या पिशव्या खाते, पण याचा अर्थ काही प्लास्टिकचं दूध देत नाही. दूध पवित्रच देते. वैशिष्ट्य आहे. विज्ञान असंही सिद्ध करू पाहतोय की गाय ही ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजनच सोडते. म्हणून सुद्धा गाय आपल्या घरामध्ये असणं महत्वाचं आहे. पण ठीक आहे, शक्य नसेल तर अशा ठिकाणी येऊन आपण काहीतरी गायीची सेवा केली पाहिजे. जेवढी जमेल तेवढी सेवा आपण गायीची केली पाहिजे. त्यामुळे वसुबारसेच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे, त्याच्यातून एकाही माणसाला जर का गायीचं पालन पोषण करावं, तिची सेवा करावी अशी सद्बुद्धी झाली तर ह्या कार्यक्रमाचं फळ आपल्याला प्राप्त झालं असं म्हणता येईल. विठ्ठल
प्रसंगामध्ये नाथ महाराज आपल्याला अनन्य भावाची, त्यांची परमात्म्याच्या विषयी भक्ती जी आहे ती विशद करत आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता असं अनन्यतेचं उदाहरण सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. अन्य आश्रयाचा त्याग करणं म्हणजेच एखाद्याच्या ठिकाणी अनन्यता धारण करणं आहे असं होतं. वारकरी संत हे इतर कोणत्याही देवी देवतांचं जरी वर्णन करत असताना दिसले तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये पांडुरंगाच्या विषयी जो श्रद्धाभाव आहे तो दुसऱ्या कोणाच्याही विषयी नाही. किंबहुना पांडुरंगामध्येच सगळ्यांना पाहतात आणि सगळ्यांमध्येच पांडुरंगाला पाहतात. हा त्यांचा भाव आहे, हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे भक्ती करत असताना, उपासना करत असताना, श्रद्धा व्यक्त करत असताना पांडुरंगावरती ते श्रद्धा व्यक्त करताना आपण पाहतो. ती श्रद्धा आपल्या उपासनेच्या बद्दलची जी असते ती पराकोटीची असते. ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग आला. भानुदास महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. देव आणि भक्ताचं ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग आला. घ्यायला गेले पंढरपूरहून गेलेला पांडुरंग, परत आणताना किती त्रास झाला कर्नाटकाहून, परंतु भानुदास महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला परत आणलं, स्थानापन्न केलं. एखादा भक्त विचार करता झाला असता की देवा तुझ्यासाठी मी तिथे आलो आणि मला हा त्रास सहन करावा लागतो, शिळावरती जाण्यापर्यंत परिस्थिती आणावी लागते. परंतु भानुदास महाराजांची भक्ती तुटली नाही. जरी हे आकाशवर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ ते भुवन खाये, तरी मी तुझीच वास पाहे गावे कृपा न करी. अनेकांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला, सप्तही सागरे समरस होती जै हे विरुनी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गावे ठोबा. भल तैसे वर पडो भारी, परिणाम न संडो नटळो निर्धारी, जेवी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गावे ठोबा. अशा पद्धतीचा श्रद्धाभाव व्यक्त झाला. मीराबाईंचं उदाहरण घ्या. भगवान श्रीकृष्णाची आणि मीराबाईचे ताटातूट करण्यासाठी त्या राजानं किती प्रयत्न केले. विष का प्याला राजाजीने भेजा, 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 कर मेरा हसी रे, कर मेरा हसी रे, कर मेरा हसी रे, पद घुंघरू बांध मेरा नासी रे, पद घुंघरू बांध मेरा नासी रे, घुंघरू बांध मेरा. किती प्रसंग मोठा आहे. नवरा म्हणू लागला भगवान श्रीकृष्णाची उपासना करायची, मी तुझा नवरा आहे, माझीच उपासना कर. घरचे सुद्धा त्रास देऊ लागले, परंतु तिनं सांगितलं नाचेल तर फक्त भगवंतासाठी नाचेल, नाम घेईन तर फक्त त्याचंच घेईन, आणि श्रद्धा ठेवेन तर फक्त त्याच्यावरती ठेवेन. मरणाचा प्रसंग आहे पण ताटातूट न होणं हे संतत्वाचं लक्षण आहे. तेच महाराज व्यक्त करतात अभंगाच्या. जाईल तरी
सांगतायत, जाईल तरी जाओ प्राण परी मी न सोडी चरण. माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी हे देवा तुझे चरण सोडणार नाही. अनन्यतेचं हे उदाहरण आहे. परमात्म्याचं नामस्मरण घेत असताना अनेक आपल्याला अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रल्हादाचं उदाहरण घ्या. बाप त्याला भगवंताचं नाव घेऊ देत नव्हता. हिरण्यकश्यपू जलेपी विष्णुर्जलनेपी विष्णू गजेपी विष्णुर्भुजगेपी विष्णू तई स्थितो दैत्य मयी स्थितस्य विष्णुविना दैत्य गणोपी नास्ति, असं त्यांनी बापाला सांगून टाकलं. ज्या हत्तीच्या पायाखाली तुम्हाला तुडवतोय तो सुद्धा विष्णू आहे. ज्या नागाच्या खाईमध्ये तुम्हाला टाकतोय तो सुद्धा विष्णू आहे. ज्या पाण्यामध्ये तुम्हाला उकळत्या पाण्यामध्ये टाकतोय तिथेही विष्णू आहे. ज्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकतोय तिथेही विष्णू आहे. हे दैत्या, तुझ्यातही विष्णू आहे आणि माझ्यातही विष्णू आहे. विष्णू विना हे तुझे दैत्य गुण सुद्धा नाहीत, इतका तो चराचरामध्ये व्यापलेला आहे. असं जेव्हा उत्तर दिलं तेव्हा खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. मग नारायण प्रगट होत असतो. आपल्या भक्ताचा कैवार करण्यासाठी भक्ताला त्रास जर होऊ लागला तर परमात्मा स्वतः धावून येतो. अशी उदाहरण आपण पाहू शकतो. परंतु तेवढी नामामध्ये श्रद्धा पाहिजे. नामावरती जर का तेवढा विश्वास असेल तर या जगामध्ये काहीही अशक्य नाही. झालं काय, कद्रू आणि विनता या कश्यप ऋषींच्या दोन बायका. कश्यप ऋषी म्हणजे कोण? ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची आणि मरीचीचे पुत्र कश्यप. त्या कश्यपानं 17 लग्न केली. तुम्ही म्हणाल ह्या लोकांचं बरं आहे 17, आम्हाला दुसरी जमत नाही. ते आपल्याला जमत नसतं, ते त्यांचा अधिकार मोठा आहे. करू पण नाही, विचार सुद्धा मनामध्ये येऊ नये. 17 बायका, दक्ष प्रजापतीच्या 17 मुली म्हणजे कश्यप ऋषींच्या 17 बायका. मग त्याच्यामध्ये अदिती, दिती, दनू, विनता, कद्रू अशा अनेक पत्नी त्या 17 पैकी ह्या प्रमुख 4-5 जणी होत्या. आपण जेव्हा एखादं देवाचं काहीतरी काम करतो ब्राह्मणद्वारा, तेव्हा ब्राह्मणभाऊ आपल्याला म्हणतात, हातामध्ये पाणी घेतल्यानंतर विचारतात तुमचं गोत्र काय? आपल्याला माहिती नसतं. का माहिती नसतं? आपल्याला सांगितलेलं नसतं. सांगितलेलं नसतं म्हणूनच माहीत नसतं, लक्षात ठेवा. नाही तर पुढे सुद्धा सांगता आलं असतं, पण आपल्याला सांगता येत नाही, माहितीच नाही. गोत्र म्हणजे काय? ज्या ऋषीपासून आपली उत्पत्ती झाली ते ऋषी म्हणजे आपलं गोत्र. मी सुरुवातीला काय सांगितलं? नाथ महाराजांनी सांगितलं वंदुतया विश्वामित्रा. म्हणजे स्वतःच्या कुळाचं गोत्राचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात उपजलो जयाची या गोत्रा वंदुतया विश्वामित्रा, असं नाथ महाराजांनी सांगितलं. म्हणजे आपण आपले पूर्वज जे आहेत, मूळ पूर्वज की ज्याच्यापासून आपली शाखा निर्माण झाली आहे, ते त्याच्यामध्ये सुद्धा प्रवर येतात. त्रिप्रवर, द्विप्रवर, पंचप्रवर, सप्तप्रवर, अजून त्याच्यातले मूळ भाग खोल आपण जायचं ठरलं तर होतात. पण ठीक आहे, प्रवर माहीत नसतील तरी चालेल, पण गोत्र तरी माहिती पाहिजे. बरं, आपल्याला गोत्रही माहिती नसतं. मग ब्राह्मण काय म्हणतात? स्वतःच ठरवतात की विश्वामित्र गोत्रोत्पन्न म्हणा. विश्वामित्र गोत्रापासून निर्मिती आमची झाली असं तुम्ही म्हणा. काय कारण आहे? कारण कश्यप ऋषी म्हणा असं म्हणतात बरं का, विश्वामित्र नाही, कश्यप म्हणा. कश्यप का म्हणा? कारण सगळ्या सृष्टीची निर्मिती जी आहे ती कश्यप ऋषींपासून झालेली. मग देव असेल, दानव असेल, दैत्य असतील, ही सगळ्यांची जी निर्मिती आहे, मानव असेल, ही कश्यप ऋषींपासून झालेली आहे. अदितीपासून, कश्यप ऋषींची जी पत्नी आहे अदिती, तिच्यापासून देवांची निर्मिती झाली. दिती जी आहे तिच्यापासून दैत्यांची निर्मिती झाली. दनू जी आहे तिच्यापासून दानवांची निर्मिती झाली. त्यानंतर विनता म्हणून जी आहे तिच्यापासून अरुण आणि गरुड यांची निर्मिती झाली. आणि कद्रू जी आहे तिच्यापासून सर्प आणि नाग यांची निर्मिती झाली. शेखर महाराज तुमचा विषय आहे. कद्रू लक्षात ठेवा. झालं असं की कद्रू आणि विनता ह्या दोघी सवती, आणि सवती मत्सर कायम एकमेकांचं त्यांची धुसफूस व्हायची. त्या कद्रूनी एक वेळ जरा सूर्य उदय झाल्यानंतर दोघी गप्पा मारत बसल्या, आणि गप्पा मारत असताना सूर्य उदय झाला. आणि सूर्य उदय झाल्यानंतर त्या कद्रूनी सांगितलं का गं, सूर्य ज्या रथावर बसून येतो त्या रथाला 7 घोडे आहेत बरोबर? हो 7 घोडे आहेत. त्यांचा रंग कोणता आहे गं?
विनतानं सांगितलं पांढरा रंग आहे. नाही, कद्रू म्हटली पांढराने निळा रंग आहे म्हटली. दोघींमध्ये वादावादी सुरू झाली. कद्रू म्हणू लागली जे 7 घोडे सूर्याच्या रथाचे आहेत त्याचा रंग निळा आहे, आणि विनता म्हणू लागली की नाही, त्याचा रंग पांढरा आहे. बरं, दोघींमध्ये पैज लागली. मग काय तिनं सांगितलं, कद्रूनं सांगितलं, जर का पांढरे घोडे निघाले तर मी अखंड आजन्म तुझ्याकडे पाणी भरेल, पण जर का निळे घोडे निघाले तर तुला माझ्याकडे पाणी भरावं लागेल. ठरलं दोघांचं. आता विनतेचा मुलगा म्हणजे अरुण, जो की भगवान सूर्याचा ड्रायव्हर, रथाचा चालक, तो त्या विनतेचा मुलगा, आणि त्यांनी सांगितलेलं तिला की पांढरे घोडे आहेत म्हणून. पण ती त्यामुळे निश्चिंत होते की आपण जिंकणार आहेत. कद्रू आपल्या मुलांकडे आली, सर्पांशी चर्चा करू लागली. तिने विचारलं, का रे त्या सूर्याच्या घोड्याचा रंग कोणता आहे? तिने सांगितलं पांढरा आहे. आई, पांढरा आहे? तिने सांगितलं मला तर वाटलं निळा आहे. मुलांनी सांगितलं, आहे तुला कोणीही डोकं चालवायला सांगितलं? म्हणजे कशासाठी? मग तिने झालेली कथा सांगितली. असं झालं तसं झालं, आमची पैज लागली, आणि आता जर ते घोडे निळे निघाले, पांढरे निघाले, तर मला तिच्याकडे अजन्म पाणी भरावं लागेल. काहीतरी तुम्ही करा म्हटले. सर्प विचार करू लागले, काय करायचं? पांढरे घोडे, आपण काय करणार याच्यामध्ये? पण तरी सुद्धा तिने सांगितलं, तुम्ही जर माझ्यासाठी काही केलं नाही तर मी तुम्हाला शाप देईल म्हटले. साप घाबरले. ते विचार करू लागले, आईचा शाप आपल्याला जर लागला तर काहीतरी आपला अनर्थ व्हायचं. त्यांनी सांगितलं, आपल्याला काहीतरी कपट करावं लागेल, या कपटाशिवाय आपण जिंकू शकणार नाहीत. मग काय ठरलं? त्यांनी असा विचार केला की आपण जायचं आणि त्या घोड्यांना दंश करायचा, आणि त्या दंशाच्या विषामुळे त्यांचा नीलवर्ण होईल, आणि त्यावेळी विनतेला ते दाखवायचं. हे सगळे सर्प गेले. त्यांनी त्या सगळ्या घोड्यांना चावा दिला, चावले, आणि ते निळे झालेले घोडे असताना हे खाली आले. आणि आईला सांगितलं, कद्रूला सांगितलं, आत्ताच्या आत्ता तू विनतेला घेऊन तिथे जा, बघ आणि तिला दाखव, कारण काही क्षणामध्ये सूर्य त्याचं विष प्राशन करून घेईल आणि पुन्हा ते घोडे पांढरे होतील, मग पुन्हा आमच्यावरती नाव घालू नकोस. कद्रू लगेचच्या लगेच त्या विनतेकडे गेली. तिने सांगितलं, बघ 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 काय घोड्याचा रंग कोणता आहे? आणि योगायोगाने तिथे निळा रंग दिसला, आणि ती घाबरली. विचार करू लागली, आपल्या मुलाने आपल्याला खोटं बोललं, अरुणाने आपल्याला सांगितलं होतं पांढरे आणि हे निळे निघाले घोडे, काय करायचं? ती तिच्या घरी पाणी भरायला लागली. अरुण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी विनतेच्या दर्शनासाठी आला. तिने सांगितलं, सूर्यदेवानं असं सांगितलंय की प्रातःकाळी उठल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करावा, आणि त्यासाठी तुझं दर्शन घेण्यासाठी आई मी आलेलो आहे. विनतेने सांगितलं, अरे बाबा, पण तू माझ्याशी खोटं का बोललास? घोडे जर का निळ्या रंगाचे आहेत तर तू असं का सांगितलंस? वरुणानं सांगितलं, हे कपट आहे म्हटली आई. त्या सर्पांनी केलेलं हे कपट आहे, आणि या कपटाची शिक्षाही त्यांना निश्चितपणे होणार आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये माणूस जेव्हा कपट करतो तेव्हा त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. एखादा माणूस जर का विश्वासानं तुमच्यावरती काहीतरी सोपवत असेल काम, आणि आपण जर का कपटानं त्याचा घात केला, तर कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचं पाप, दुःख, फल भोगावंच लागणार आहे. दुर्वास पातला धर्माच्या वयावणी, दुर्वास पातला धर्माच्या वयावणी, लवला ही शाखा देठ घेऊनी, धावती लवला ही शाखा देठ घेऊनी, धावती लवला ही शाखा ऋषी कपट करण्यासाठी वनामधल्या पांडवांकडे गेले, परंतु जिथे जिथे कपट आपल्या भक्तांवरती होतं हे देवाला समजतं, तेव्हा भक्तांच्या बाजूने देव उभा राहतो आणि कपट करणाऱ्याला शिक्षा देतो. बघा पुढे अरुणानं सांगितलं, जर यांनी कपट केलेलं आहे तर या कपटाचं फल त्यांना निश्चित प्राप्त होणार आहे.
भगवान सूर्यनारायण हे सगळंच्या सगळं विष प्राशन करून घेतील आणि योग्य ती शिक्षा ह्या सर्पांना देतील. भगवंतानं सूर्यदेवानं सगळंच्या सगळं जे विष त्या घोड्यांमध्ये होतं ते विष आकर्षित करून घेतलं आणि ते आकर्षित केल्यानंतर कानापर्यंत ते आणून त्यांनी ठेवलं. बरं का, श्यामकर्ण जे घोड्याला नाव पडलेलं आहे. मी जी कथा सांगतोय ना त्या कथेकडे जरा बारकाईनं तुम्ही ऐका, लक्ष द्या. कारण इतकी स्थित्यंतर प्राण्यांच्या जीवनामध्ये या घटनेनं घडलेली आहेत. बरं का, या घटनेमुळे अनेक प्राण्यांच्या जीवनात खूप स्थित्यंतर घडलेली आहेत. काही जण म्हणतील हे साप तिथं कसं काय गेले उडत, ते आकाशामध्ये घोडे, हे साप सरपटणारे ते कसे गेले. सुरुवातीला सापांना पायही होते आणि पंखही होते. बरं का, हा इतिहास म्हणून सांगतो. परिवर्तन खूप होत गेलं अनेक प्राण्यांच्या जीवनात ह्या घटनेनं परिवर्तन झालेलं आहे. सूर्यदेवानं त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या पोटामध्ये कपट धारण करताय, आता तुम्हाला पोटावर सरपटावं लागेल, तुम्हाला उडता येणार नाही, तुमची पंख निघून जातील. सापांची पंख गेली. पायामुळे तुम्हाला चालता येणार नाही आणि अखंड उदरशूळ तुम्हाला धारण करावं लागेल, म्हणून पोटावरती सरपटत सरपटत तो साप जातो. त्यांना शिक्षा केली. अरुणाला आई जेव्हा भेटली तेव्हा अरुणाने सांगितलं, मला आता सूर्यदेवाचा रथ चालवण्यासाठी जायचंय, त्यामुळे मी आता तुला या शापापासून, ह्या त्रासापासून तुला मुक्ती देऊ शकणार नाही आहे. मग काय करायचं. माझा भाऊ जो आहे, तुझा मुलगा गरुड, त्याला सांग, तो निश्चितपणे काहीतरी पुरुषार्थ करून दाखवेल. अरुण गेल्याच्या नंतर गरुडाला तिनं बोलवलं. गरुडाला सगळी कहाणी सांगितली, इतिवृत्त सांगितलं आणि सांगितलं, बघ अशी अशी घटना घडली, ह्या लोकांनी अशा प्रकारे कपट केलं. आणि गरुडाला राग आला आणि त्यांनी सांगितलं, कपटानं तुला छळलंय, आपण त्यांना निश्चितपणे शिक्षा देऊ, परंतु या तुझं जे आत्ता काम आहे, तू दिलेला जो शब्द आहे, कद्रूकडे जे तुला रोज पाणी भरावं लागतंय, त्याच्यापासून सुटका करण्यासाठी तू एक काम कर म्हटले. तू त्या कद्रूकडे जा आणि तिला सांग, मला ह्या सेवेतून सोडवण्यासाठी जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. काहीही माग, तुला काहीही द्यायला तयार आहे, पण याच्यातून माझी सुटका कर. झालं. ती आली जनता. कद्रूला तिने सांगितलं, असं आहे की गरुडाने असं सांगितलंय की तू जे मागशील ते तुला देईल, परंतु मला ह्या त्रासातून तू सुटका कर. असं म्हटल्याच्या नंतर कद्रू विचार करू लागली, काय हरकत नाही, काही जर आपल्याला पाहिजे ते मिळू शकत असेल तर काहीतरी चांगलं मागायला काय हरकत आहे. तिने विचार केला आणि तिने सांगितलं, मला अमृत पाहिजे. अमृत पाहिजे असं तिने सांगितलं. मला आता काय करायचं. अमृत, देवाचा अधिकार त्या अमृतावरती, कडेकोट बंदोबस्तामध्ये ते अमृत मला पाहिजे असं सांगितलं. आता हे अमृत जे आहे ना, ते अमृताचे काही प्रकार सांगितले बरं का. अमृताचे नाथ महाराजांनी प्रकार सांगितले. स्वादामृत, उन्मादामृत, सुप्तामृत, तृप्तामृत आणि परमामृत, असे 5 प्रकारचे अमृताचे भाग करून नाथ महाराजांनी सांगितलेले आहे. स्वादामृत हे अप्सरेच्या ठिकाणी आहे म्हटले आणि तिच्या स्वादासाठी अनेक जे विषयासक्त लोक आहेत ते प्रयत्नशील असतात. उन्मादामृत हे दैत्यांच्याकडे आहे, नित्य ते दैत्य उन्मादामध्ये असतात. सुप्तामृत जे आहेत तर ते जे योगी महामुनी आहेत, जे स्वात्मानंदामध्ये निमग्न असतात आणि ते पिल्यानंतर जे डोलत असतात, त्यांच्यासाठी ते सुप्तामृत आहे. तृप्तामृत हे देवतांसाठी आहे. इंद्रादी जे देव आहेत त्यांच्यासाठी हे तृप्तामृत आहे. ते कशासाठी की ते अमृत प्राशन केल्यानंतर दुसरं काहीही त्यांना खाण्यापिण्याची गरज पडत नाही. हे तृप्तामृत असं 4थं अमृत सांगितलं. आणि 5वं अमृत असं सांगितलं परमामृत, ज्याच्यावरती फक्त भगवान विष्णूचा अधिकार आहे. ते परमामृत मला पाहिजे असं जेव्हा सांगितलं तेव्हा गरुडाने क्षणाचाही विलंब केला नाही आणि सांगितलं, माते मी जरूर आणून देईन. परंतु आशीर्वाद घेण्यासाठी कश्यप ऋषींच्याकडे गरुड गेला. आई वडील समोर असताना दोघांनाही नमस्कार केला. त्यांनी सांगितलं की हे मी करणार आहे आणि हे अमृत घेऊन येणार आहे, अमृताचा कुंभ घेऊन येणार आहे. असं सांगितल्यानंतर कश्यप ऋषींनी त्यांना एक गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं, बाळ तू जे कर्म करतोय ते खूप सोपं नाही आहे, खूप त्रासदायक आहे, तिथपर्यंत पोचणं ही साधी गोष्ट नाही आहे. मला तुझ्या बळावरती विश्वास आहे, पण तू एकच काम कर, परमात्म्याचं त्या अच्युताचं मुखामध्ये अखंड नाम धारण कर. तुला कदापि तुला
या ठिकाणाहून अपयश येणार नाही, यश तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. ते कितीही त्रास झाला तरी भगवंताचं नाम तू मुखामधून सोडू नकोस, अच्युताचं नाम तू अखंड घे, असं आपल्या वडिलांनी सांगितल्याच्या नंतर झालं असं, गरुड सूक्ष्म रूपानं निघाला. त्या अमृतापर्यंत पोचण्यासाठी कित्येक दरवाजे म्हणजे कित्येक अडकाठ्या होत्या. पहिले सर्पांना पार करून जावं लागायचं, पुढे यक्ष आहे, त्याच्यानंतर मरुद्गण आहे, नंतर यमाचे गण आहेत, त्यानंतर शिवगण आहेत आणि त्यानंतर विष्णुगण आहेत. असे पार करत करत सूक्ष्म रूपामध्ये तो गरुड त्या ठिकाणी गेला आणि त्याने काय केलं, अमृताचा जो कुंभ आहे तो उचलला आणि तिथनं तो निघाला. जसा अमृताचा कुंभ घेऊन निघाला सगळीकडे हाहाकार माजला. आणि अमृताचा कुंभ ज्याच्यावरती फक्त भगवान विष्णूचा अधिकार आहे आणि देवांचा अधिकार आहे, ते अमृत घेऊन कुठला तरी पक्षी निघून जातोय असं म्हटल्याच्या नंतर सगळी जण धावून त्या गरुडाच्या मागे लागली. आता झालं असं, गरुड जेव्हा इकडे यायला निघाला त्याच्याबरोबर नकुला नावाची त्या विनतेची एक सेविका होती, नकुला नावाची. तिच्या मुलाचं नाव नकुल आणि तो नकुल म्हणजे मुंगूस. बरं का, मी काय सांगतोय, खूप स्थित्यंतर ह्या कथेतून आहेत म्हणून मी सांगतोय, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्या विनतेची ती नकुला दासी असल्यामुळे गरुडाच्या साह्यार्थी तिने तिच्या मुलाला पाठवलं, म्हणजे मुंगुसाला पाठवलं. मुंगूस सुद्धा त्या ठिकाणी आलं. सर्पाचं दार भेदण्यासाठी त्या मुंगसांनी त्या सर्पाचे तुकडे तुकडे करून टाकले. जेव्हा सर्प आणि मुंगुसांची लढाई होते असं सांगतात की सर्पाचा पराजय ठरलेला आहे. त्या कथेचं मूळ इथे आहे, या घटनेचं मूळ त्या कथेमध्ये आहे. हे सगळे जेव्हा धावून आले तेव्हा त्या मुंगसानं काय केलं, जमिनीवरती त्याला जे जे काही शक्य आहे ते त्या सर्पांना त्यांनी दुखंड, त्रिखंड, पंचखंड, नवखंड करून टाकलं नाथमाने. त्या वरुणानं पाश फेकला म्हणजे त्याच्यावरती. गरुड उडत होतं, त्या गरुडावरती पाश फेकला, एक दोर फेकला आणि त्याच्यात गरुडाला अडकवलं. त्या नकुलानी काय केलं म्हणे की स्वतःच्या तोंडाने तो दोरखंड तोडून टाकला आणि पुन्हा गरुडाला मोकळं करून टाकलं. गरुड उडून गेला. प्रत्येक जण धावत आले, प्रत्येकाने शस्त्रास्त्र फेकण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही शस्त्रास्त्राला त्यानं जुमानलं नाही. इंद्र आला, इंद्राने वज्र फेकलं म्हणे त्याच्यावरती, गरुडावर वज्र फेकलं. त्या गरुडाने ते वज्र गळून टाकलं. वज्र किती तीक्ष्ण आहे, दधीची ऋषींच्या त्या हाडापासून तयार झालेले ते वज्र गळून टाकलं त्याने. पुढे ब्रह्मदेव आले, त्यांनी बघितलं, काहीतरी शाप वगैरे द्यावा म्हणून हातामध्ये पाणी घेऊ लागले. त्या हातातला लोटाच त्यांनी गळून टाकला गरुडाने. भगवान शंकर आले, त्यांनी त्रिशूळ फेकला. भगवान शंकराच्या त्रिशूळालाही त्यानं गिलंकृत करून टाकलं. भगवान शंकर विचार करू लागले, याच्याकडे अशी काय ताकद आहे की माझ्यासारख्याचा त्रिशूळ त्यांनी गळून टाकावा. आणि त्यांनी बघितलं की हा गरुड एवढ्या कष्टामध्ये आहे तरी भगवंताचं नाव मात्र मुखातून त्याच्या गेलेलं नाही. अखंड त्याच्या मुखात नाम आहे ना, म्हणजे हा माझ्यासारखाच भगवंताचा भक्त आहे. आणि भगवान शंकर त्याच्यापासून बाजूला झाले. अमृत गरुड घेऊन गेला हे जेव्हा कळालं विष्णूला, तेव्हा भगवान विष्णू स्वतः आले आणि त्यांनी स्वतःचं चक्र गरुडावरती फेकलं. भगवंताच्या चक्राचं काही तोड आहे का? अजिबात नाही. नाथ महाराज सांगतात, भगवंतानं जी आयुध धारण केलेली आहेत ती कशासाठी आहेत? चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गधा, शंखे उद्बोधी निजबोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजितू. चार जे हात आहेत त्या चार हातांमध्ये जे जे काही अस्त्र किंवा फुल धारण केलंय ते कशा कशासाठी केलंय हे नाथ महाराज एका ओवीत सांगतात. चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजितू. पण ते चक्र जेव्हा गरुडावरती त्याने फेकलं तेव्हा गरुडाने ते चक्र सुद्धा गळून टाकलं. म्हणे काय अधिकार नामाचा? भगवंताच्या शक्तीपेक्षा भगवंताचं नाम घेणाऱ्याची शक्ती या ठिकाणी सरस ठरली. भगवान विष्णू विचार करू लागले, माझ्या चक्राला गिळंकृत करून टाकलं, केवढा मोठा या पक्षाचा अधिकार आहे. भगवान विष्णूने सांगितलं गरुडाला, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय म्हणे, काय मागायचं ते तुम्हाला. गरुड हसू लागला, मी हारलोय आणि तू जिंकलाय असं वाटतंय का म्हणले देवा तुला? तू माझ्यावर नाही, मीच तुझ्यावर प्रसन्न झालोय म्हणे, तुलाच काय मागायचं ते माग.
तुला काय मागायचं ते माग, तू माझ्यावर प्रसन्न होऊन मला काही देऊ नको, मीच तुला देतो, काय मागायचं ते माग. विष्णू हुशार महाराज, त्यांनी सांगितलं तू माझं वाहन व्हायचंस, अखंड माझ्या आज्ञेमध्ये राहायचंस, आणि मी सांगेन त्याच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही. त्यांनी सांगितलं भगवान माझ्याकडे काहीतरी मागतोय, देऊन टाकलं म्हणले देवा, दिलं म्हणले तुला, मी तुझा आजपासून सेवक झालो, पण मला एक गोष्ट दे, काय, तुझ्या डोळ्यापासून मात्र मला दूर जाऊ दे नको. म्हणून भगवान विष्णूचं जिथे जिथे मंदिर असतं तिथं गरुड खांब असतो. लक्षात, गरुडाला महत्व आहे. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. का उभे राहते? या कारणामुळे भगवंतालाही त्या गरुडानं जिंकलेलं आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी या गरुडाचं महत्व मंदिरामध्ये आपल्याला बघायला सापडतं. भगवंतानं स्वतःचं वाहन गरुडाला करून घेतल्यानंतर सगळे भगवंतानं सांगितलं बाबा ह्या लोकांनी त्यांचे अस्त्रशस्त्र खूप परिश्रमपूर्वक जमा केले आणि तू गिळून टाकले, त्यांना देऊन टाक म्हणून. त्यांचे शस्त्रास्त्र पुन्हा पोटातून काढून त्यांना देऊन टाकले, आणि चर्चा सुरू झाली की आता आईची सुटका कशी करायची. तेव्हा भगवान विष्णू म्हणजे काय, समन्वयकाची भूमिका भगवंताची काय मत चालत, मधला मार्ग काढायचा. भगवंताची ही भूमिका पहिल्यापासून कुठल्याही अवतारामध्ये मधला मार्ग काढायचा, काहीतरी करायचं जेणेकरून आपलं काम होईल. त्यांनी सांगितलं हे बघा, तू जर का हे अमृत घेऊन गेला, हे अमृत देवांसाठी आहे, त्या अमृतांचं जर का प्राशन सापाने केलं तरी त्या अमृताचं विष होणार आहे. म्हणजे अमृत पिल्यानंतर सापांना काही फायदा नाही, मात्र देवतांचं अमृत केल्यामुळे देव इकडे मरतील. त्याच्यामुळे काहीतरी देवा तुम्ही करा. तेव्हा भगवंतानं असं सांगितलं ठीक आहे, आपण काय करूयात म्हणले, एक काम कर, तू जायचंस एका दुर्वामध्ये जे कुंड तुला दिलेलं आहे त्या कुंडाला घेऊन, त्या अमृताचा कुंभाला घेऊन तू जायचं आणि त्या दर्भावरती ठेवायचंच म्हणले. दर्भावरती ठेवल्याच्या नंतर काय करायचं, तर त्या कद्रूला सांगायचं की तिथे मी अमृत ठेवलेलं आहे, स्नान करायचं आणि ते अमृत प्यायचं, तुला अमृत मिळालेलं आहे, माझ्या आईची मुक्तता कर. झालं. तिथं गरुड गेला आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं हे बघ, ह्या दर्भावरती या गवतामध्ये या दुर्वांवरती मी हे कुंभ ठेवलेलं आहे अमृताचं, आता माझ्या आईची मुक्तता कर. ती कद्रू आनंदित झाली की अमृत आपल्याला प्राप्त होणार आहे, आणि तिने आईची मुक्तता करून टाकली. गरुड आणि हे निघून गेल्यानंतर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ही सगळे साप जे ते नदीत स्नानाला गेली, आणि भगवंतांनी कावळ्यांना आदेश दिला होता की तुम्ही काय करायचं, हे सगळं जे जलकुंभ, हा जो कुंभ आहे अमृताचा, हा घेऊन पळून जायचं. हे सगळे तिथे स्नानासाठी गेली. अमृताचा कुंभ घेऊन कावळा निघून गेला. कावळ्याच्या हा भगवंताचा ही एक प्रकारची लीला आहे. ह्या भगवंताने आपल्याला फसवलंय, कपटानं फसवलेलं आहे हे समजल्यानंतर सगळी साप धावायला गेली, परंतु त्या नकुलानं अर्थात मुंगुसानं त्या सापांना मारलं. त्यानंतर जे उडी मारून पकडण्याचा प्रयत्न करू लागले, नाथ महाराज म्हणतात की गिधाड वगैरे ही जी आहे ही गरुडाची सेना, घार गिधाड ही त्या गरुडाची सेना आहेत म्हणतात हवेतली, आणि त्यामुळे यांनी सुद्धा त्यांना त्या सापांना मारलं, आणि त्या सापांना मारल्याच्या नंतर अमृत देवाला मिळालं, आणि कपटाचं उत्तर दुःखामध्ये परावृत्त झालं. त्या सापांना दुःख प्राप्त झालं, आणि तेव्हापासून या घटनेपासून काय झालं, अनेक घटना घडल्या. घोड्याच्या कानाला काळा रंग ह्या घटनेमुळे आला. साप आणि मुंगुसाचं भांडण हे त्या काळापासून चालत आलंय. तुम्ही म्हणाल ते टॉम अँड जेरीचं काय, त्यांचंही भांडण चालत आलंय म्हणा. ते टॉम अँड लहानपणापासून आपणही बघितलं असेल, ती मांजर त्या उंदराला पकडण्याचा प्रयत्न करते, माझ्या लहानपणापासून पकडण्याचा मारण्याचा प्रयत्न करते, अजून मारलं नाही तिने, पुढे किती वर्ष मारणार नाही हे पण माहिती नाही. कुत्रा आणि मांजर तरी उंदराला खाते, पण कुत्रा मांजरेला खात नाही. तो फक्त धाक दाखवतो. का धाक दाखवतो, ये इलाका हमारा आहे, बस एवढंच त्याला दाखवायचं असतं, बाकी काही नसतं. या जेथं मी आहे ते माझं आहे, बाकी कोणीही इथे यायचं नाही, हा धाक फक्त दाखवायचा असतो. मला काय सांगायचं, ह्या सगळ्या घटना ज्या आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आपण पाहतो. गरुड त्या ठिकाणी भगवंताचं वाहन झाला, आणि अशा प्रकारे भगवंताचं नाम किती मोठं आहे, भगवंताच्या नामामुळे हे सगळं शक्य झालं. प्राणांती सुद्धा भगवंताचं नामस्मरण गरुडानं टाकलं नाही. आणि त्या गरुडाचे पुतणे म्हणजे अरुणाची मुलं म्हणजे कोण, आपलं जटायू आणि संपाती, की जे
प्रभू रामचंद्रांना 6 कली झाले. अशा प्रकारचा हा इतिहास आपल्याकडे सांगितला जातो. मला काय म्हणायचंय, गरुडाने आपल्या मातेसाठी जो पण केला, जो त्रास सहन केला, तिथे मृत्यूचं भय त्याला नव्हतं का? त्याला निश्चितपणे मृत्यूचं भय होतं, परंतु भगवंताच्या नामावरती एवढा अनन्य असा विश्वास होता आणि त्या नामाच्या विश्वासापोटी त्यानं काय केलं, हे कृत्य केलं. विठोबा सोडी चरण ऐसा विश्वासलो हरी नाम तुमचे कंठी धरी. होईल ते हो साचा परीन संडो नाम वाचा ऐसा विश्वासलो हरी नाम तुमचे कंठी धरी. चित्त वेधले चिंतनी शरण एका जनार्दनी ऐसा विश्वासलो हरी नाम तुमचे कंठी धरी. विठ्ठल वसुबारसेच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी हरिभक्तीपरायण संजय बापू बालवडकर यांच्या माध्यमातून बालेवाडी गावामध्ये होतोय. त्यांच्यावरती प्रेम करणारी, नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत. काय आहे की गायीची सेवा केल्यानंतर तेज प्राप्त होतं असंही सांगितलेलं आहे बरं का. आमच्या बापूकडे बघितल्यानंतर त्यांना जर फेटा घातला तर कोणी म्हणणार नाही कीर्तनकार नाहीत म्हणून. भगवंताची सेवा, गायीची सेवा हे केल्यानंतर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये दिव्यत्व येतं आणि की ते दिव्यत्व आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपण गायींची सेवा, आपण भगवंताची सेवा, संतांची सेवा, आई वडिलांची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाची सेवा ही आपल्याकडनं घडली पाहिजे. आणि हाच उदात्त विचार ठेवून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. अनेक कीर्तनकार आपण ऐकले आहेत, आता पुढेही ऐकणार आहात. त्यामुळे गायीचं महत्त्व आपल्या अंतःकरणामध्ये रुजावं या एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्यासाठी खूप या परिसरातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. सगळे आमचे पांडुरंगाचा दातार असतील, आमचे गुचडे महाराज असतील, गरुड गुरुजी असतील, आमचे बंटी महाराज असतील, खिल्लारे महाराज असतील, परमेश्वर महाराज असतील, अशोक महाराज असतील, आमचे घोळे महाराज असतील, माऊली महाराज असतील, सगळे आमचे शेखर महाराज जांभूळकर, अजून काय किती जण आमचे आणखीवाले काका असतील, हरिभक्तीपरायण दर्शिले महाराज असतील आणि त्यांचं चांगलं मार्गदर्शन बापून असतं. आणि आमचे डॉक्टर साहेब असतील, आमचे विनेकरी महाराज असतील, ही सगळी मंडळी, सगळी जण आहेत, सगळी माझ्या परिचयातली मंडळी आहेत. पाडाळे असतील, सगळी मंडळी जी आहेत ही परिचयाची आहेत. आणि संतांवरती, वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी अशी ही मंडळी आहेत. आणि त्यामुळे अशा लोकांमध्ये आल्यानंतर कार्यक्रम करण्यासाठी खूप आनंद होत असतो. आणि हा खूप मोठा एक कालखंड झालेला आहे कोरोनामुळे काय झालं आहे की ह्या सगळ्या गोष्टींपासून आपली फार फारकत झालेली आहे. परंतु त्या निमित्तानं का होईना हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय.
खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम करणं हे खूप त्रासदायक आहे, परंतु तरीसुद्धा गायीच्या श्रद्धेपोटी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये उत्साहात सहभाग घेतला ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर ह्या कार्याची प्रगती होत जावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्यांच्यामुळे आपल्याला परमार्थाचा अधिकार सहजतेनं प्राप्त झाला त्या संतांचं एकवार सर्वांनी नामस्मरण करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ.